ओम गणगणपतये नमः. श्री गणेशाय नमः. श्रोते हो, आज मी तुम्हाला अशा एका कथेच्या प्रदेशात घेऊन जाणार आहे जिथे भक्तीचा सुगंध दरवळतो आणि संकटांचे डोंगर एका क्षणात कापसासारखे उडून जातात. ही नुसती कथा नाही, तर हा एक दिव्य अनुभव आहे. जे कोणी ही कथा अत्यंत श्रद्धेने ऐकतील किंवा वाचतील, त्यांच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख आणि क्लेश सूर्योदयाला जसा अंधार नाहीसा होतो तसा विरून जाईल यात शंका नाही. ही संकष्टी चतुर्थीची महती सांगणारी अमृत कथा तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेईल याची मला खात्री आहे. फार प्राचीन काळची गोष्ट आहे. एका घनदाट अरण्याच्या कुशीत वसलेल्या एका शांत नगरात एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ब्राह्मणाचे नाव होते शिवदत्त आणि त्याच्या पत्नीचे नाव होते सुशीला. नावात होते तसे गुण त्यांच्या अंगात बांधलेले होते. मात्र प्रारब्धाचे खेळ काही अजब असतात. त्यांच्या घरात खाण्यापिण्याची भ्रांत होती. रोजचा दिवस कसा ढकलायचा हा त्यांच्यासमोर मोठा यक्ष प्रश्न उभा असे. शिवदत्त दिवसभर भिक्षा मागायला फिरायचा, पण लोकांच्या दारात गेल्यावर कधी रिकाम्या हाताने तर कधी अपमानाचे 2 शब्द घेऊन त्याला परतावे लागे. सुशीला घराच्या मोडक्या पडवीत बसून देवाचा धावा करत असे. हे गजानना, हे विघ्नहर्त्या, आमच्या नशिबी हे कसलं दारिद्र्य लिहून ठेवलंस, असे म्हणत ती डोळ्यांतील अश्रू पदराने टिपत असे. घरात एखादा सण आला की त्यांच्या गरिबीचे चटके अधिकच तीव्रतेने जाणवत असत. पण सुशीला हे मोठी धैर्याची आणि भक्तीची खाण होती. तिने कधीही आपला संयम सोडला नाही. एके दिवशी असाच प्रसंग ओढवला. संकष्टी चतुर्थीचा दिवस उजाडला होता. सारा गाव गणपती बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. लोकांच्या घरातून पुरणपोळीचा आणि सुगंधी उदबत्तीचा वास दरवळत होता. पण शिवदत्तच्या घरात मात्र चुलीत राख साचली होती. सुशीला अत्यंत व्याकुळ झाली. तिने विचार केला की आज संकष्टी आहे, बाप्पाला नैवेद्य दाखवायला घरात अन्नाचा कणही नाही. तिने आपल्या पतीला साश्रू नयनांनी विचारले, स्वामी, आज बाप्पाचा दिवस, आपण काहीच करू शकणार नाही का? शिवदत्तलाही गहिवरून आले. तो म्हणाला, सुशीले, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही, पण मी जंगलात जाऊन काही फळं किंवा कंदमुळे मिळतात का पाहतो. शिवदत्त जंगलाच्या दिशेने निघाला. कडक ऊन पडले होते. रस्ता खडबडीत होता. काट्याकुट्यांतून वाट काढत तो आत शिरला. श्रोते हो, भक्ताची परीक्षा घेतल्याशिवाय देव पावत नाही असे म्हणतात ते उगीच नाही. शिवदत्त जंगलात खूप फिरला, पण त्याला साधे एक फळही मिळेना. थकून भागून तो एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसला आणि ढसाढसा रडू लागला. त्याच्या डोळ्यांतील पाणी जमिनीवर पडत होते. तो, हे लंबोदरा, धाव घे, अशी आळवणी करत होता. इतक्यात तिथे एक तेजस्वी ऋषी प्रकट झाले. त्यांच्या अंगावर वल्कले होती. कपाळावर भस्माचे 3 पट्टे होते आणि डोळ्यांत अगाध शांती होती. त्यांना पाहताच शिवदत्तने त्यांच्या चरणी लोकांगण घातले. ऋषींनी त्याला मायेने उठवले आणि विचारले, बाळा, या अरण्यात तू असा दुःखी का बसला आहेस? तुझ्या डोळ्यांत हे अश्रू कशासाठी? शिवदत्तने आपली सगळी व्यथा ऋषींना सांगितली. आपली गरिबी, संकष्टीचा उपवास आणि बाप्पाला अर्पण करायला काहीच नसल्याचं दुःख त्याने बोलून दाखवले. ते ऐकून ऋषींच्या चेहऱ्यावर एक मृदू हास्य उमटले. ते म्हणाले, वत्सा, घाबरू नकोस. तू ज्या संकष्टी चतुर्थीचा महिमा ओळखलायस तीच तुझा उद्धार करेल. ही संकष्टी म्हणजे सर्व दुःखांचा नाश करणारी तिथी आहे. तू घरी जा आणि सुशीलेला सांग की आजच्या दिवशी तिने मातीचा एक छोटासा गणपती बनवावा आणि त्याची मनोभावे पूजा करावी. घरात काही नसेल तरी चालेल, फक्त दुर्मा आणि पाणी अर्पण कर. पण ते अर्पण करताना तुझे मन निर्मळ असू दे. या संकष्टीचे व्रत केल्याने तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. ऋषींनी सांगितलेले शब्द शिवदत्तच्या कानात अमृतासारखे पडले. त्याने आनंदाने ऋषींना नमस्कार केला
आणि तो घराकडे धावत सुटला. घरी पोहोचल्यावर त्याने सुशिलेला सर्व हकीकत सांगितली. सुशिलेच्या अंगात जणू नवचैतन्य संचारले. तिने लगेच अंगण झाडून स्वच्छ केले, नदीवरून पाणी आणले आणि मातीचा एक सुंदर साजिरा गणपती तयार केला. तिने बाप्पाला दुर्वा वाहिल्या, पाणी अर्पण केले आणि मनोभावे प्रार्थना केली. त्या दिवशी त्या दाम्पत्याने फक्त पाणी पिऊन कडक उपवास केला. रात्री चंद्राचे दर्शन झाले आणि त्यांनी आपली पूजा संपन्न केली. श्रोतेहो, भक्ती जिथे असते तिथे चमत्कार हा घडतोच. त्याच रात्री शिवदत्तला एक स्वप्न पडले. स्वप्नात साक्षात गणपती बाप्पा आले होते. बाप्पाचे रूप किती सुंदर वर्णन करावे. शेंद्री अंगकांती, हत्तीचे मोठे मस्तक, लांब सोंड आणि मंद हास्य. बाप्पाच्या हातात मोदक होता आणि तो शिवदत्तकडे पाहून हसत होता. बाप्पा स्वप्नात म्हणाले, शिवदत्त, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या गरिबीचे दिवस आता संपले आहेत. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्या घराच्या परसदारी तुला एक जुना खजिना सापडेल. तो तुझाच आहे. त्याचा उपयोग लोककल्याणासाठी कर. शिवदत्त दचकून जागा झाला. त्याने सुशिलेला उठवले आणि दोघेही व्याकुळतेने सकाळी होण्याची वाट पाहू लागले. जसा सूर्योदय झाला तसे ते धावत परसदारी गेले. तिथे त्यांना एक मातीचे गाडगे दिसले, जे जमिनीतून थोडे वर आले होते. जेव्हा शिवदत्तने ते उकरले तेव्हा त्याचे डोळे दिपून गेले. ते गाडगे सोन्याच्या मोहोरांनी गच्च भरलेले होते. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सुशिला म्हणाली, हा सर्व संकष्टीचा महिमा आहे. बाप्पाने आपल्या घरावरील संकटाचे डोंगर दूर केले. त्यानंतर शिवदत्त आणि सुशिला यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी त्या संपत्तीचा उपयोग स्वतःसाठी कमी आणि गरिबांसाठी जास्त केला. त्यांनी गावात अन्नछत्र चालवले, विहिरी खणल्या आणि बाप्पाचे एक भव्य मंदिर उभारले. दर संकष्टी चतुर्थीला ते मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने व्रत करू लागले. गावातील इतर लोकही त्यांची भरभराट पाहून या व्रताकडे आकर्षित झाले. ज्या ज्या लोकांनी हे व्रत मनोभावे केले त्यांच्या घरातील आजारपण दूर झाले. कोणाला पुत्ररत्न प्राप्त झाले तर कोणाचे अडकलेले विवाह कार्य सिद्धीस गेले. या कथेचा असा महिमा आहे की जो कोणी ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने अष्टसिद्धी प्राप्त होतात. मनात धरलेली कोणतीही इच्छा जर शुद्ध असेल तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. श्रोते हो, या संकष्टी चतुर्थीच्या व्रताची विधी मोठी अद्भुत आहे. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावे आणि दिवसभर निराहार राहून बाप्पाचं स्मरण करावे. संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची षोडशोपचारे पूजा करावे. बाप्पाला प्रिय असणारे 21 मोदक अर्पण करावेत. मोदक नसतील तर साधी गुळखोबरं अर्पण केली तरी चालते, कारण बाप्पा हा भावाचा भुकेला आहे. लाल फुले, दूर्वा आणि सुगंधी चंदन बाप्पाला खूप आवडते. त्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन त्याची पूजा करून मगच स्वतः अन्नाचा स्वीकार करावा. असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. पण ही कथा इथेच संपत नाही. या कथेचा आणखी एक गूढ आणि चैतन्यमयी भाग आहे, जो आपल्याला गणपती बाप्पाच्या दिव्य शक्तीची अधिक प्रचिती देईल. श्रोते हो, भक्तीच्या या महासागरात आता आपण अधिक खोलवर शिरणार आहोत. शिवदत्त आणि सुशिला यांच्या जीवनात सुखाचे दिवस आले खरे, पण भगवंताला आपल्या भक्ताची कीर्ती त्रिलोकात पसरवायची होती. एका बाजूला या दाम्पत्याची भरभराट होत असताना दुसरीकडे त्या राज्याचा राजा चंद्रसेन हा मोठ्या विवंचनेत होता. राजा चंद्रसेन हा तसा प्रजाहितदक्ष होता, पण त्याच्या राज्यावर एकामागून एक संकटे येत होती. कधी अस्मानी तर कधी सुलतानी. कधी पाऊस पडत नसे तर कधी शेजारील शत्रू राजांच्या स्वारीची भीती असे. राजाने अनेक यज्ञ केले, दानधर्म केला, पण त्याच्या मनाला शांती लाभत नव्हती. राजवाड्यात सर्व ऐश्वर्य असूनही राजाचे चित्त थाऱ्यावर नव्हते. राजाच्या मनात एकच विचारचक्र सुरू असे,
की माझ्या प्रजेचे हे दुःख मी कसे दूर करू. एके दिवशी राजा चंद्रसेन शिकारीच्या निमित्ताने त्याच अरण्यात गेला जिथे शिवदत्ताला ते तेजस्वी ऋषी भेटले होते. राजा थकून एका वृक्षाखाली बसला असता त्याला दुरून टाळांचा आणि मृदंगाचा आवाज ऐकू आला. कुतूहलापोटी राजा त्या आवाजाच्या दिशेने गेला. तिथे त्याने पाहिले की शिवदत्त आणि सुशीलाने बांधलेल्या मंदिरात शेकडो लोक जमले होते आणि अत्यंत तन्मयतेने गणपती बाप्पाचा जय जयकार करत होते. राजाला ते दृश्य पाहून आश्चर्य वाटले. त्याने एका गावकऱ्याला विचारले, हे लोक इतके आनंदात का आहेत? त्यांच्या चेहऱ्यावर हे समाधान कुठून आले? तेव्हा त्या गावकऱ्याने राजाला शिवदत्तची सर्व हकीकत सांगितली. एका अत्यंत गरीब ब्राह्मणाने संकष्टी चतुर्थीच्या व्रताने कसे आपले भाग्य पालटले हे ऐकून राजा थक्क झाला. राजाने स्वतः शिवदत्तची भेट घेतली. राजाला आपल्या दारी पाहून शिवदत्तला खूप आनंद झाला. त्याने राजाचा यथोचित सन्मान केला. राजाने विचारले, शिवदत्त, मला सांग, असे कोणते सामर्थ्य या संकष्टीच्या व्रतात आहे ज्यामुळे तुझे दुःख कायमचे नष्ट झाले? माझ्या राज्यावरही संकटांचे सावट आहे, मला मार्ग दाखव. शिवदत्त अत्यंत नम्रपणे म्हणाला, महाराज, संकष्टी चतुर्थी म्हणजे प्रत्यक्ष विघ्नहर्त्याचा आशीर्वाद मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. या दिवशी जो कोणी अंतःकरणपूर्वक बाप्पाची भक्ती करतो त्याचे सर्व अडथळे बाप्पा स्वतः आपल्या अंगावर घेतो. हे व्रत केवळ वैयक्तिक सुखासाठी नाही, तर संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही स्वतः हे व्रत करा, म्हणजे तुमच्या राज्यातील अडीअडचणी दूर होतील. राजाने शिवदत्तचे शब्द शिरसावंद्य मानले. पुढच्या संकष्टी चतुर्थीला राजाने संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली की सर्व प्रजेने बाप्पाची भक्ती करावी आणि राजा स्वतः कडक उपवास करेल. चतुर्थीचा दिवस आला. राजा चंद्रसेनने आपल्या राजवाड्यात सोन्याच्या सिंहासनावर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. हिरे माणकांनी मढवलेला मुकुट बाप्पाच्या चरणी अर्पण केला. पण शिवदत्तने राजाला सुचवले की महाराज, बाप्पाला सोन्यापेक्षा तुमच्या मनातील श्रद्धा अधिक प्रिय आहे. राजाने मग डोळे मिटून हात जोडून प्रार्थना केली, हे गजानना, जर मी माझ्या प्रजेचा पिता असेल तर माझ्या प्रजेचे दुःख दूर कर. मला संपत्ती नको, फक्त माझ्या राज्यावर सुखाची सावली राहू दे. रात्री चंद्रोदय झाला. राजाने चंद्रदेवाला अर्घ्य दिले. त्याच क्षणी आकाशातून दिव्य पुष्पवृष्टी होऊ लागली. संपूर्ण राज्यात एक विलक्षण चैतन्य पसरले. जे शेतकरी पावसाअभावी हवालदिल झाले होते त्यांच्या शेतात अचानक पावसाच्या सरी बरसू लागल्या. जे लोक आजारी होते त्यांना आरोग्य लाभले. राजाच्या मनातली सर्व भीती आणि चिंता जणू कर्पुरासारखी जळून गेली. बाप्पाच्या कृपेनं त्या राज्याचा कायापालट झाला. राजा चंद्रसेन आता केवळ राजा राहिला नव्हता, तर तो बाप्पाचा एक महान भक्त झाला होता. त्यानं शिवदत्तला आपला मुख्य सल्लागार नेमले आणि दोघे मिळून धर्माचे पालन करू लागले. श्रोतेहो, या कथेचा विस्तार इतका अथांग आहे की जो सांगताना वाचा थकते, पण यातून मिळणारा बोध हा हिऱ्यासारखा चमकणारा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपण केवळ अन्नाचा त्याग करत नाही, तर आपल्यातील अहंकार, क्रोध आणि लोभाचा त्याग करत असतो. बाप्पाचे ते विशाळ कान आपल्याला सांगतात की जगातील दुःख नीट ऐकून घ्या. बाप्पाची ती लांब सोंड आपल्याला दूरदृष्टी देते आणि बाप्पाचे ते मोठे उदर, पोट आपल्याला जगातील सर्व संकटे पचवण्याचे सामर्थ्य देते. ज्या घरामध्ये संकष्टी चतुर्थीची ही कथा दर महिन्याला वाचली जाते तिथे कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. ज्यांच्या घरात भांडणे होतात त्यांच्या मनात बाप्पा शांतता निर्माण करतो. ज्यांना नोकरी व्यवसायात अपयश येते त्यांना बाप्पा यशाची नवीन शिखरे दाखवतो. ही कथा ऐकल्यावर मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होतो की मी एकटा नाही, माझा बाप्पा माझ्यासोबत आहे. जसे शिवदत्तचे दारिद्र्य संपले, जसे राजा चंद्रसेनचे संकट टळले, तसेच आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्ने ही कथा ऐकल्याने आणि बाप्पाच्या स्मरणाने
दूर होतील. शेवटी बाप्पाची आरती करताना किंवा पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे भक्तीत अखंडता असावी. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केवळ एका दिवसाचे कर्मकांड नाही, तर ती एक जीवनशैली आहे. दुसऱ्याला मदत करणे, प्राण्यांवर दया करणे आणि आपल्या कर्मात प्रामाणिक राहणे, हीच बाप्पाची खरी पूजा आहे. शिवदत्त आणि सुशीला यांनी शेवटपर्यंत आपली नम्रता सोडली नाही. त्यांनी मिळालेली संपत्ती गरिबांमध्ये वाटली. म्हणूनच बाप्पा त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहिला. कथा संपन्न होताना आपण सर्वजण त्या गजवदनाचे ध्यान करूया. ज्याच्या मस्तकावर चंद्राची कोर आहे, ज्याच्या गळ्यात सर्पाचे यज्ञोपवीत आहे आणि ज्याच्या दर्शनाने कोटी सूर्यांचे तेज फिके पडते, असा हा माझा मोरया आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहो. ही कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात जे भक्तीचे अश्रू आले असतील, तेच बाप्पाच्या चरणी वाहिलेले अर्घ्य समजावे. जीवनातील कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊ नका. फक्त डोळी मिटा आणि म्हणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुमच्या हाकेला ओ देऊन बाप्पा धावत येईल, हे त्रिवार सत्य आहे. अशी ही संकष्टी चतुर्थीची पावन कथा, जी जीवनाला सुगंधी बनवते, मनाला उभारी देते आणि दुःखाच्या अंधारात प्रकाशाची ज्योत पेटवते. ही कथा आता तुमच्या हृदयात साठवून ठेवा आणि प्रत्येक संकष्टीला बाप्पाचे स्मरण करत आनंदात राहा. या कथेच्या श्रवणाने तुम्हाला जे पुण्य लाभले आहे, ते तुमच्या 7 पिढ्यांचे कल्याण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. तुमची सर्व संकटे बाप्पाच्या चरणी विलीन होवोत आणि तुमचे आयुष्य सुखाच्या फुलांनी बहरून जावो, हीच या कथेची फलश्रुती.